आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचे जे पण मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाते आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तर तेथून जाऊन सुद्धा तुम्ही जे हे मटेरियल आहे ते यूज करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण येथे तुमचा फोटो असेल येथे सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा. इथून फोटो ॲड केल्यानंतर येथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.16 रेशो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची जी लेंथ आहे अशा म्हणजे झूम करायचा थोडा, इथून स्क्रीन भरावा, इथून परफेक्ट बसवायचा. इथून हा अशा फोटो इथून बसल्यानंतर इथून बॅक करायचा आणि इथे पहिल्यांदा उठायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण तुम्हाला बीटमा व्हिडिओ दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे ॲड करायचा. इथून ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करू इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढे ह्या सॉन्गची लेंथ असेल तेवढीच ह्या ज्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची अशा प्रकारे. इथून नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा उठायचे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले 2-3 अशा बीट बदलत जातील 14 पर्यंत. तर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीटमा व्हिडिओ आहे जेथून आपल्या बीट चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे इथून कट करायचा, जसं इथे मी सांगत आहे तशा प्रकारे. तर आता आपल्या ह्या फोटोवरती क्लिक करून बघायची आपली बीट आहे ते कुठे चेंज होते. त्याचे थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा बीट आपली चेंज होते. तर सिम्पली ते थांबून त्या फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ते अशा प्रकारे ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायची, इथेच आपली बीट चेंज होते. तर त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत कट करण्याचा आहे. इथून हा बीटमानुसार फोटो कट केल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथेच पुन्हा आपल्या थांबायचे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण इमोजी PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचे आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपले फोटो आहे तेवढा न्यायची. तर मी काय करतो, बीट नावानुसार इथून हा जो फोटो आहे इथून कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व म्हणजे फोटो आहे तो बीट नावानुसार इथून कट करून घेतले आहे. तुम्ही पण अशा पहिल्यांदा फोटो आहे तो इथून कट करून घ्या. आता तुम्हाला काय करायचं, जसं मी ते इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण लगेच ॲड करून घ्यायचे. एक इफेक्ट सांगितला की लगेच एक इफेक्ट आहे तो तुमच्या फोटोला इथून ॲड करायचा आहे. तर आपल्या इथे पहिले ना आपण ट्रान्झॅक्शन इफेक्ट देऊन घेऊया. तर काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तेच त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये यायचे. जर कोणता इफेक्ट तुम्हाला इथे नाही मिळाला तुम्हाला वरती नाव मिळून जाते, तेच नाव तुम्हाला इथे सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू इथून तो जो इफेक्ट आहे इथून तुम्हाला मिळून जाईल. तर इथे आपला पहिला जो इफेक्ट आहे तो इथे लेफ्टचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्या आता मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे तिसरं त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे आपल्याला लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचं, 8 सेकंद आहे इथे तुम्ही टाइमलाईन पाहू शकता. त्याच्या पुढचे हे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे. इथे आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून या ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनला आपल्याला इफेक्ट आहे तो पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे 10 सेकंदाचे तिथलं तिथे यायचं. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्या ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना व्हाईट फ्लॅश 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर 12 सेकंदाचे जे मागचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ह्या ट्रान्झॅक्शनल अपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर जे आपले 14 सेकंदाचे मागचे जे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. डाऊनचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि जे पण इथून मी ट्रान्झॅक्शन सांगितले त्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे इफेक्ट आहे अशा इथून ॲड होऊन जातील. आता हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला कांबोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला आता जसे मी इथून इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथे ह्यामध्ये मिळून जातील कांबो आणि इनमध्ये. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, कांबोमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट बघायचं कोणतं कुठे आणि वरती नाव मिळून जाते तेच जो नाव असेल तेच इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. तर इथे आपण इफेक्ट सिलेक्ट केला आहे ह्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. पुढच्या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या त्यामधलाच स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला पशी यायचं आहे. इथे आल्यानंतर ह्या फोटोला आपले डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे.
येथून या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो इथे यायचा. या फोटो कशी आल्यानंतर या फोटोला आपल्या रोल इन अँड आउट वनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो इथे यायचा आहे. या फोटो आपल्या 3D कार्ड 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो त्या फोटो आपल्या 3D कार्ड 5चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो इथे आल्यानंतर या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्ट्रोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. इथे आल्यानंतर आता आपल्या याचा इनचा ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटोला आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. इथे आल्यानंतर आता आपल्या कॉम्बोचा ऑप्शन वरती क्लिक करून येथे तुम्हाला बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं. या फोटो आपल्या स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो इथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्याला आहे ना प्लांट नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या प्लांट नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्यानंतर या फोटोला आपल्या डिस्टोर लेपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता जे इफेक्ट सांगितले ते तुमच्या फोटोला इथून अशा इथून ऍड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ऍड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली अशा पहिल्यांदा जुटायचे. पुन्हा येथे आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता इथून पुढचे जे इफेक्ट असतील ते तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट मधून मिळून जातील. सिम्पली जो पण ऑप्शन सांगेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सेम जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च करून सुद्धा तुम्ही जो इफेक्ट आहे इथून ऍड करू शकता. आणि ऑप्शन तर मी सांगणारच आहे कोणत्या ऑप्शनमध्ये कोणता इफेक्ट मिळेल तो. तर आपल्या इथे यामध्ये आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथे पहिल्यांदा आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल जो आपला 7 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणायचे. आणल्यानंतर सिम्पली आपल्या ॲडजस्ट वरती क्लिक करू. इथून तुम्हाला स्पीड ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 2 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे जेथून आपण स्प्लिट केला तिथे येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. आणि ह्या इफेक्टची जी लेंथ असेल जेवढा आपला 2 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 4 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचे. थोडं इथे पुढे या जसं इथे आपण आलो तशा वेळी इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे मूडचा ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हिटचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जेवढा आपला हा 4 सेकंदाचा तिथला फोटो तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे हा जो आपला 7 आणि 8 सेकंद तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते अशा वेळी इथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्या फोटोज म्हणजे आता जो हा आपण इफेक्ट ॲड केला लेयरचा त्या लेअरवरतीच क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल. डुप्लिकेट करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर प्लेचं ऑप्शन 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 8 नंबरला कोस्टल स्पार्कचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता सिम्पली काय करायचं 9 सेकंद आहे तिथे यायचे. डायरेक्ट टाइम लाईन पाहून 9 सेकंदाचे त्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल इलेक्ट्रिक लाईट हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 9 सेकंदापासून म्हणजे थोडीच ठेवायचे जशी आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो आपला 11 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे यायचं. इथे थोडं पुढे अशा जसे इथे आपण आले तशा वेळी इथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग फ्लेम हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 11 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं कंप्लीट 12 सेकंदाचे इथे यायचं म्हणजे 12 सेकंद तिथला फोटो तिथे आलं तरी चालेल आणि डायरेक्ट 12 सेकंदाचे तिथे आलं तरीच चालेल. इथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना फ्रिंग्रो ग्रे हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला म्हणजे 12 सेकंदापासून 13 सेकंदापर्यंत ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं हा जो 14 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचं.
येथे आल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 14 सेकंदाची तिथला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो 15 सेकंदाचा तिथला फोटो ज्यातून आपण स्पीड केला त्याच्या अशा वेळी येथे आल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर इनविली पिंक लाइटिंग हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ असेल जे आपले शेवटचे 4 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.